सो हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या परत एक न्यू ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये म्हणजे आपण गेलो होतो पिपळपाड्याची यात्रा। तर मित्रांनो, तिथं म्हणजे एकदम मस्तपैकी गर्दी अशी राहते। तर मित्रांनो, गेल्या वर्षी पण गेलो होतो, पण तुम्हाला ते काही ब्लॉग काढून दाखवलं नाही मित्रांनो। प्रत्येक यात्राची ब्लॉग तुम्हाला जे जे सांगितलं आहे यावर्षी, तर मी मागच्या वर्षी प्रत्येक यात्रात गेलो होतो, पण तुम्हाला काही दाखवलं नाही काही। आणि मी म्हणजे मागच्या वर्षी एवढं काही ब्लॉग काढतच नव्हतं। तर मित्रांनो, पाहत राहा पुढे आणि तुम्हाला सर्व काही दाखवतो आजच्या ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, इथं म्हणजे एक तिकडे गल्ली जाते आणि एक इकडे गल्ली, तर आपण इकडून फिरून येऊ पर्यंत आणि मग काही नंतर जाऊ तिकडे पण। तर मित्रांनो, चला मग दाखवतो इकडे काही। आणि आपण म्हणजे गर्दी कमी झाल्यावरच फिरायला जातो मध्ये। तर मित्रांनो, ते म्हणजे आपलं ब्लॉग जास्त मोठं नको व्हायला, त्याच्यामुळं मग नाहीतर मग गर्दी राहिली तर मग काय गर्दीमध्येच अटकून राहतो आणि जिथं 5 मिनिटाचं ब्लॉग तिथं 10 मिनिटं लागून जातात। मग असं करून मोठं ब्लॉग होऊन जातं, त्याच्यामुळं मी काय एवढं काढलं नाही। आणि मग इथं पाहू शकता तुम्ही, इथं काय मस्तपैकी असे बावले वगैरे गाड्या बिड्या होत्या। आणि इकडे पाहू शकता मित्रांनो, इकडं पण फुग्यांचे दुकानं आणि खाली गाड्या पण होत्या। तर मित्रांनो, इकडं म्हणजे गाव लागून जाईल, त्याच्यामुळे इकडे काय एवढी गर्दी नाही। आणि इथं पण फुग्याचं दुकान, इथं गुल्फीवाला होता आणि मग काय, आणि इथून पुढे गाव आहे मित्रांनो। तिकडे गावाकडे पण दुकाने आहेत, पण आपल्याला तिकडे काय जायचं नाही, तर इथूनच फिरायचं आहे। मग काय तुम्हाला आता तिकडचे दाखवतो पुढे। तर मग मित्रांनो, आपण म्हणजे इथूनच तिकडे मागे फिरून गेलो होतो, तर मग आता जायचं आहे आपल्याला इकडे सरळ। तर मित्रांनो, पुढे बघत राहा। तर मित्रांनो, इथं म्हणजे पाहू शकता तुम्हीच, इथं म्हणजे 2-3 गुल्फीवाले ते एकाच ठिकाणी उभे होते आणि हा एक तर इकडे जाणार होता, पण तो पण थांबून गेला एकाच ठिकाणी। तर मित्रांनो, इथं म्हणजे आपल्याला अजून पुढे जायचं आहे आणि इकडे गल्ल्या पाहू शकता, इकडे म्हणजे हॉटेली वगैरे होत्या आणि तिकडे तर फार लांबच आहेत, इथं पण काही दुकाने होते। तर मित्रांनो, हे पाहू शकता, तुम्हाला झूम करून दाखवून देतो, तिकडं म्हणजे फार लांब दुकाने आहेत आणि आपल्याला म्हणजे तिकडे काय जायचं नाही। तर मग इथून मधून फिरलो आणि मग काय इकडे पाहू शकता, इकडे काय गल्ल्या आहेत तर पाहू। मग इकडे म्हणजे भाजीपाल्यांच्या गल्ल्या होत्या। तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही, इकडे पण एवढी काही गर्दी नव्हती, पण मग तुम्हाला दाखवण्याकरता मी गेलो। आणि इकडे पण 1-2 हॉटेली वगैरे होत्या। तर मग मित्रांनो, पाहू शकता। आणि आता म्हणजे मी संध्याकाळच्या वेळेस गेलो होतो, त्याच्यामुळे म्हणजे इकडे सर्व आवरायचं चालू होतं। तर मित्रांनो, चला दाखवतो पुढे अजून काही। आणि हे भाजीपालावाल्यांची पण आवरायची गर्दी होती। तर मित्रांनो, हे कांद्यांचे वाटे, टमाट्यांचे वाटे फार मोठे मोठे होते। आणि नंतर मग इकडे आलो, हे म्हणजे तुम्हाला दाखवले होते तेव्हा तीच गल्ली आहे, ती म्हणजे हॉटेलांची। तर मित्रांनो, इकडे पण काही 2-3 गल्ले आहेत, तर इकडं पण दाखवतो तुम्हाला, चला मग। तर मित्रांनो, इकडं पाहू शकता, इथं कटलरी वगैरे असे काही होते आणि इकडं पण तेच भरपूर दुकाने होते। तर मित्रांनो, इथं तुम्हाला काय काय दाखवू असं झालं आहे मला। तर मग इथं बॅगी वगैरे होत्या आणि इकडं पुढे तर पाहू शकता मित्रांनो, इथं पण बॅगी, कपडे। आणि इथं कपड्यांचे दुकान एकच होतं मित्रांनो, मुलांची सर्व प्रकारचे कपडे होते इथं आणि ते पण फार सुंदर। आणि नंतर मग काय आपण फायनली आलो इकडं म्हणजे पाळण्याकडे। तर मित्रांनो, इथं तर काय जोराने चालत होते ते। आणि इकडे पाहू शकता, तुम्हाला झूम करून दाखवून देतो थोडंसं। आणि ते पाहू शकता, इथं लहान मुलांची हे आहे, गाड्या आहेत त्याच्यावर बसून फिरवायच्या। तर मित्रांनो, हे पण मुलांची कुदायचं आहे हे पण। आणि इकडं पण एकदम जोराने चालत आहे ते पाळणा आणि हे एक पाळणा आहे। तर मित्रांनो, आडवा झोकावाला आहे तो। आणि व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, हे होतं छोटंसं ब्लॉग आणि आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत थँक्यू, बाय बाय।